नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्ते शारदे देवी सरस्वती नमोस्तुते वसत्वं मम जिह्वाग्रे सर्व विद्याप्रदायिनी. नमस्कार मंडळी. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. गुरुपौर्णिमा भारतीय संस्कृती ही श्रेष्ठ आहे, आदर्श आहे, अक्षय आहे, म्हणजे तिला क्षय नाही आणि म्हणूनच ती टिकून राहिली आहे. याचं आणखी एक कारण म्हणजे अध्यात्म हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे आणि तो अतिशय मजबूत आहे. हा पाया रचला कुणी? आपले ऋषी, मुनी, संत, महात्मे, गुरु, सद्गुरू ह्यांनी हा पाया रचलेला आहे आणि संस्कृतीचं गुणगान सुद्धा गायलं आहे. अध्यात्म क्षेत्र म्हटलं की या अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये गुरुला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण गुरुशिवाय परमेश्वराची प्राप्ती सुद्धा होत नाही असं आपली संस्कृती ठासून सांगते आणि ह्याच्यावर आपला सगळ्यांचा विश्वास आहे. आणि म्हणून गुरुपौर्णिमा ही आपण अतिशय श्रद्धेने साजरी करतो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सण, उत्सव हे आपण अतिशय आनंदाने, उत्साहाने असे साजरे करतो. त्याच्यात काही रूढी आहेत, काही परंपरा आहेत आणि त्या जपून आपण ते साजरे करत असतो. आपलं मराठी वर्ष जे आहे, या मराठी वर्षामध्ये चैत्रापासून फाल्गुनापर्यंत 12 महिने आहेत आणि या प्रत्येक महिन्यामध्ये एक पौर्णिमा असते, म्हणजे वर्षाच्या 12 पौर्णिमा होतात. यापैकी जवळजवळ 9 पौर्णिमा ह्या आपण वेगवेगळ्या पद्धतीने साजऱ्या करत असतो. पौर्णिमा ह्या तिथीचं हे भाग्य आहे की इतक्या साजऱ्या करण्याची परंपरा तिला लाभलेली आहे. म्हणून पौर्णिमा ही तिथी महत्त्वाची आहे. या आषाढ पौर्णिमेला आपण व्यासपौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा म्हणतो आणि या दिवशी आपण व्यासांचं पूजन करतो, त्यांना वंदन करतो, गुरुला पूजन करतो आणि गुरुलाही वंदन करतो. आता व्यासपौर्णिमा म्हटल्यानंतर आठवण होते ती महर्षी व्यासांची. म्हणून प्रथम त्यांना वंदन करूया. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. हा व्यासांची महती सांगणारा एक श्लोक आहे. व्यासांच्या नावातच वेद आहे. त्यांना वेदव्यास असं म्हणतात. का बरं त्यांना असं म्हणतात? कारण महर्षी व्यास हे अतिशय द्रष्टे होते. आपण वेद 4 आहेत असं म्हणतो, पण मूळ वेद हा एकच होता. पण व्यासांनी त्याची विषयानुसार 4 भागामध्ये विभागणी केली. हे काम वाटतं तेवढं सोपं नव्हतं, ते व्यासच करू जाणेत. आणि हे व्यासांनी का केलं? कारण ही जी परंपरा आहे वेदांची, ही टिकायला हवी होती. हे जे वाङ्मय आहे, वेदवाङ्मय, हे टिकण्याची आवश्यकता होती आणि ते जर टिकायला हवं असेल तर ते पुढच्या पिढीपर्यंत पोचलं पाहिजे. आणि ते पोचायला हवं असेल तर एखाद्या व्यक्तीने एका जन्मामध्ये हा एवढा एक वेद सगळा ज्ञानग्रहण करायचा, म्हणजे तो वेद शिकायचा आणि तो जर शिकवला गेला त्याच्याकडून तर ही परंपरा टिकून राहणार. मग एका जन्मामध्ये हा एवढा वेद शिकायचा, म्हणजे त्याचं अध्ययन करायचं आणि अध्यापन करायचं, हे दोन्ही शक्य नाहीये. हे व्यासांनी ओळखलं आणि म्हणून त्यांनी वेदांचे 4 भाग केले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद अशी विषयानुरूप त्यांची विभागणी केली. आणि व्यासांचे जे शिष्य होते त्यांच्यातले 4 बुद्धिमान शिष्य निवडले आणि प्रत्येक शिष्याला एक एक वेद दिला.
दिला म्हणजे अध्यापन तर त्याचं केलंच, पण त्याला असं सांगितलं की ह्या वेदाची जबाबदारी तुझ्यावर आहे. म्हणजे काय? तर हा वेद तू शिकायचा आणि तो शिकवायचा. म्हणजे अध्ययन तुझं झालं, आता त्याचं अध्यापनही तुला करायचं आहे. हा एक वेद शिकणं म्हणजे शिकवणं हे एका जन्मामध्ये माणसाला शक्य होऊ शकतं. म्हणून व्यासांनी हे असं केलं. आणि म्हणून आज ही वेदांची परंपरा आजही टिकून आहे. आता त्याच्या किती शाखा उपलब्ध आहेत, किती शाखा काळाच्या ओघात नष्ट झाल्या, हा एक वेगळा विषय आहे. पण ही परंपरा अजून टिकून आहे. आणि ही अध्ययन अध्यापन ज्या पद्धतीने चालतं त्याला संथा घेणं, संथा देणं असं म्हणतात. कारण हे वाङ्मय आहे. वेदांना आपण वाङ्मय म्हणतो. वाङ्मय म्हणजे वाचेकडून वाचेकडे येतं ते वाङ्मय. कारण पूर्वी लेखनकला नव्हती. वेद हे लिखित स्वरूपात नव्हते. त्याच्यामुळे ते मौखिक पद्धतीनेच शिकवायला लागायचे आणि तसेच शिकायलाही लागायचे. आणि म्हणून व्यासांनी अतिशय द्रष्टेपणाने हे सगळं काम मोठं करून ठेवलेलं आहे. म्हणून व्यासांचं महत्त्व फार आहे. व्यास एवढंच करून थांबले नव्हते. व्यासांनी 18 पुराणही लिहिली. 5वा वेद ज्याला म्हणतो आपण, असा महाभारतासारखा अद्वितीय असा ग्रंथ लिहिला. इतकं उदंड लेखन करून सुद्धा व्यासांच्या मनाला शांतता नव्हती. त्यांच्या जीवाची तळमळ होती. त्यांना तगमग झालेली होती की काय करू, काय करू, माझं मन शांत होत नाहीये. तेव्हा त्यांना असा आदेश दिला की तुम्ही ज्ञान खूप सांगितलं, ज्ञानाचं खूप मोठं कार्य केलं, पण भक्तीचा महिमा वर्णन केला नाहीये, तो करा. मग व्यासांनी भक्तीचा महिमा वर्णन करणारं अतिशय रसाळ असं भागवत लिहिलं. ते भागवत पुराणाचं जेव्हा व्यासांनी रचना केली तेव्हा त्यांच्या मनाला शांतता मिळाली. हे व्यासांचं महत्त्व आहे. व्यास हे जीवनाचे खरे भाष्यकार होते. जीवनाला समग्र रूपानं पाहण्याची हिंमत फक्त व्यासांनी केलेली आहे. ते असं म्हणत असत की जीवन म्हणजे केवळ प्रकाश नाही, केवळ अंधकार सुद्धा नाही. तो छायाप्रकाशाचा एक खेळ आहे, छायाप्रकाशाचा लपंडाव आहे. आणखीन पुढे ते म्हणत असत की जीवन म्हणजे भरती ओहोटीचा खेळ आहे. भरतीनंतर ओहोटी येणार, ओहोटीनंतर भरती येणार. जीवन म्हणजे सुखदुःखांचा समन्वय आहे. जशी सुख येतात तशी दुःखही येतात. त्यामुळे दुःखानंतर सुख येणार आहे या आशेवर माणूस असतो, तो राहतो, म्हणून तो दुःख सहन करू शकतो आणि जीवनाकडे चांगल्या दृष्टीने बघू शकतो. सद्गुण आणि दुर्गुण हे कधीच एकत्र येत नाहीत. कोणताही माणूस हा फक्त सद्गुणी असू शकत नाही किंवा फक्त दुर्गुणी सुद्धा असू शकत नाही. हे व्यासांनी दाखवून दिले. जीवन म्हणजे काळ्या पांढऱ्या तंतूंचं सुंदर असं विणलेलं वस्त्र आहे असं सुद्धा व्यास म्हणतात. व्यास हे अतिशय ज्ञानी, बुद्धिमान, हुशार तर होतेच, पण ते उत्तम समाजशास्त्रज्ञ सुद्धा होते. व्यक्तीचा मोक्ष आणि समाजाचा उद्धार हे दोन्हीही होणं आवश्यक आहे हे व्यासांनी जाणलं होतं. आणि म्हणून या दोन्हीकडे अभेद दृष्टीने माणसाला पाहता आलं पाहिजे असं व्यासांचं म्हणणं होतं. समाजाचा विचार त्यांनी फार चांगल्या पद्धतीने केलेला होता. श्रेयस आणि प्रेयस या दोघांचा उत्तम समन्वय साधणारीची कला व्यासांकडे होती. व्यासांकडे जसं वैदिक ज्ञान होतं तसं लौकिक ज्ञानही होतं आणि हे ज्ञान अमर्याद अशा स्वरूपाचं होतं. म्हणून व्यासांच्या इतकी योग्यता दुसऱ्या कोणाचीही नाही. म्हणून व्यासांना आपण जगद्गुरू म्हणतो, गुरूंचे गुरु असं म्हणतो. आद्य गुरु म्हणून आपण व्यासांचं नाव घेतो. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हटलं जातं. म्हणजे व्यासांनी जे सांगितलेलं आहे ते इतर कुठेही नाही. व्यासांनी ज्ञानाच्या सर्व शाखांना स्पर्श केलेला आहे. एकही ज्ञानाची शाखा सोडलेली नाही.
आज आपण वेगवेगळे शोध लावतो. आपल्याला असं वाटतं की हा शोध आम्ही आत्ता लावला, हा शोध या देशात लागला, ह्या शोध त्या देशात लागला. पण असं नाहीये. त्या सगळ्याचा उगम कुठे असेल तर तो वेदांमध्ये आहे. आणि म्हणून व्यासांचा हा मोठेपणा आहे. आणि म्हणून असं म्हणतात की व्यासोच्छिष्टम जगत सर्व. आपले डॉक्टर रघुनाथ माशेलकर सगळ्यांना माहिती आहेत. त्यांनी हळदीचं पेटंट जिंकलं. कशाच्या जोरावर जिंकलं? आयुर्वेदामध्ये हळदीचा उल्लेख सापडला. म्हणून ते असं म्हणतात की तुम्हाला जर कुठल्याही विषयाचं पेटंट हवं असेल, कुठल्याही विषयाचं मूळ शोधायचं असेल तर वेदांकडे जा. तिथे तुम्हाला त्याचं मूळ सापडेल. ज्ञानाच्या कुठल्याही शाखेचा उगम हा वेदात झालेला आहे. आता व्यासांच्या विषयी विचार करताना आणखीन एक शब्द मला आठवतो. आपण एक शब्द नेहमी वापरतो बघा, व्यासपीठ. पण हा शब्द योग्य ठिकाणी आणि योग्य व्यक्तीसाठी आपण वापरतो का, हे फार महत्वाचं आहे. याच्याविषयी थोडंसं विचार करूया. व्यासपीठ आपण त्याला म्हणतो, मग ते कशालाही म्हणतो आपण. राजकारणी म्हणतात बसतात तेही व्यासपीठ, कलाकार बसतात तेही व्यासपीठ, ज्ञानी लोक चर्चा करायला बसतात तेही व्यासपीठ. असं नाहीये. व्यासपीठावर जो माणूस बसतो, जी व्यक्ती बसते, त्यांनी काही पथ्य पाळायची असतात. व्यासांच्या वाङ्मयाचा सखोल अभ्यास त्याने केलेला असला पाहिजे. त्याच्यावर त्याचं मनन असलं पाहिजे, चिंतन असलं पाहिजे. व्यासांना अमान्य असा एकही विचार, एकही शब्द त्याने उच्चारायचा नाही. अकारण कोणाचीही स्तुती किंवा निंदा करायची नाही. व्यासपीठावर बसलेला माणूस किंवा व्यासपीठावरून बोलणारा माणूस जो आहे त्याने किंवा तो सरस्वतीचा उपासक हा असलाच पाहिजे. त्याची वाणी ही अतिशय शुद्ध असली पाहिजे, स्पष्ट असली पाहिजे, ती रसाळ असली पाहिजे आणि त्याने विषयाचा सखोल अभ्यास केलेला असला पाहिजे. उत्तम भाषेमध्ये त्यांनी आपल्या विषयाचं प्रतिपादन केलं पाहिजे. त्याची भाषा ओघवती असली पाहिजे. आपल्या विचारांनी तो श्रोत्यांच्या मनापर्यंत विषय पोचवला पाहिजे. त्या विचारांनी श्रोत्याचा विकास झाला पाहिजे. म्हणजे त्याद्वारे समाजाची उन्नती होऊ शकते. यासाठीच त्याच्या वाणीचा उपयोग झाला पाहिजे. हे सगळे व्यासांचे विचार मी आपल्याला सांगते. म्हणून व्यास हे समाजाचे खरे गुरु होते. आणि म्हणून व्यासपौर्णिमेच्या दिवशी व्यासपूजा करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. पण मग व्यासानंतर काय? व्यासानंतर त्यांचे अनेक शिष्य होते. त्या शिष्यांना गुरुपद प्राप्त झालेलं होतं. कारण व्यासांची परंपरा अध्यापनाची त्यांनी चालू ठेवली होती. आणि म्हणून मग व्यासपौर्णिमेची गुरुपौर्णिमा झाली. आधी व्यासपौर्णिमा होती, मग गुरुपौर्णिमा झाली. व्यासपौर्णिमेचं गुरुपौर्णिमेत परिवर्तन झालं. अशी ही आपली परंपरा आहे. आता थोडंसं गुरुकडे जाऊया. गुरु म्हणजे काय? पटकन नाही सांगता येत. आपला सूर्यमाला आपल्याला माहिती आहे ना, त्याच्यात एक ग्रह आहे गुरु. त्याला गुरु का म्हणतात? तो आकाराने मोठा आहे म्हणून त्याला गुरु म्हणतात. म्हणून त्याचं नाव गुरु आहे. गुरु म्हणजे जो लघु नाही तो गुरु, म्हणजे जो लहान नाही मोठा आहे तो गुरु. अगदी बरोबर. पण एवढाच गुरु शब्दाचा अर्थ नाहीये. तो गुरु म्हणजे मोठा आहे खरंच, पण जो लघुला गुरु बनवतो तो गुरु. त्याच्या अज्ञानाचा अंधकार दूर करतो तो गुरु. अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. अज्ञानाचा अंधकार दूर करून जो आपल्या शिष्याच्या मनामध्ये ज्ञानाची ज्योत लावतो तो गुरु. तो ज्योत लावून थांबत नाही, तर ती ज्योत सतत तेवती कशी राहील, प्रज्वलित कशी राहील याचा विचार करतो. म्हणजे शिष्याच्या ज्ञानामध्ये सतत भर घालत असतो तो गुरु.
आणि हे जर व्हायला हवं असेल तर शिष्याने सुद्धा आपल्या अंगी काही गुण बाळगावे लागतात. शिष्याच्या अंगात नम्रता असावी लागते. पूर्वी विहिरीतून पाणी काढायचे बघा, तेव्हा काय होतं, ती घागर जी असते ती पाण्यामध्ये सरळच्या सरळ बुडवली तर तिच्यात पाणी शिरत नाही. तिला सुद्धा थोडंसं वाकावं लागतं, तेव्हा तिच्यात पाणी शिरतं. आपल्या घरातल्या बारलीत आपण तांब्या बुडवला तर तो सुद्धा सरळ बुडवला तर पाणी शिरत नाही. तो वाकडा करावा लागतो, त्याला नम्र व्हावं लागतं, तेव्हा त्याच्यात पाणी शिरतं. मग पाण्याची जर ही अवस्था तर ज्ञानाची काय? ज्ञान ग्रहण करायचं असेल तर शिष्याला नम्रता असावी लागते. तो नम्रतेने गुरुच्या पायाजवळ बसावं लागतं त्याला, तेव्हा त्याला ज्ञानप्राप्ती होते. त्याच्या अंगी जिज्ञासा असली पाहिजे, ज्ञान पिपासू वृत्ती असली पाहिजे, त्याच्या अंगी सेवाभाव असला पाहिजे. या सगळ्याच्या द्वारे त्याला ज्ञानामृत प्राशन करता येतं. शिष्याचं जीवन म्हणजे एक पुस्तिका आहे असं जर आपण मानलं तर या पुस्तकाची पानं म्हणजे शिष्याचं जीवन हे वासना आणि विकारांनी उडून भरकटत जाऊ नये याची काळजी गुरु घेत असतो. म्हणजे गुरु हा शिष्याच्या जीवनाचा पेपरवेट असतो असं म्हटलं तरी चालेल आपल्याला. दुसरा एक गुरुच्या बाबतीत आपण नेहमी श्लोक म्हणतो, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ह्याच्यामध्ये तिन्ही देव आले बघा, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. या तिन्ही देवांचे गुण आपल्याला माहिती आहेत, त्यांनी केलेलं कार्यही आपल्याला माहिती आहे. आपण असं म्हणतो की ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली म्हणजे तो सृष्टीचा निर्माता आहे, म्हणजे उत्पत्ती त्याने केलेली आहे. विष्णूने स्थिती राखलेली आहे आणि महेश्वराने म्हणजे महादेवाने म्हणजे शंकराने सृष्टीचा लय केलेला आहे आणि त्या लयानंतर पुन्हा ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतो. हे तिघांचं कार्य आहे. मग हे तिन्ही देव गुरुच्या ठिकाणी आहेत म्हणजे हे तिन्ही कार्य गुरु करू शकतो. कसं काय? तर गुरु हा ब्रह्मदेवाप्रमाणे शिष्याच्या अंगी सद्गुण निर्माण करतो. तो सद्गुणांचा निर्माता आहे गुरु हा. नंतर विष्णू हा त्याच्या अंगी जे सद्गुण निर्मित होतील त्या सद्गुणांचा सद्वृत्तीचा पालन करता आहे, म्हणजे ते गुण राखण्याचं काम सुद्धा गुरु करतो. आणि शिष्याच्या अंगी जर कुठेतरी एखादा दुर्गुण असेल, दुर्वृत्ती असेल तर त्याचा संहार करण्याचं काम ही गुरुच करतो. म्हणून हे तीनही देवांचे गुण गुरुच्या ठिकाणी असतात आणि म्हणून गुरुला असं म्हटलेलं आहे की गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म. गुरु साक्षात परब्रह्म, हे साक्षात परब्रह्मच आहे असं गुरुला सांगितलेलं आहे. गुरुची महती ही अशी वर्णन केलेली आहे. अशा गुरु जर एखाद्या शिष्याला भेटला तर शिष्याने नम्र ज्ञानपिपासू असलंच पाहिजे. त्याची बुद्धी ही ग्रहणशील असली पाहिजे. गुरुचा सहवास त्याला हवासा वाटला पाहिजे. कारण गुरुचा एक कटाक्ष, त्याच्या चेहऱ्यावरची एखादी स्मितरेषा, त्याचा एखादा आश्वासक स्पर्श, आशीर्वादाचा एखादा शब्द हा शिष्याचा थकवा दूर करतो. शिष्याच्या मनाची मलिनता पूर्ण निघून जाते, त्याची बुद्धी शुद्ध होते आणि शिष्याचं जीवन पुष्प हळूहळू उमलायला लागतं. ते नुसतं उमलत नाही तर ते सुगंधी होतं. त्याच्या जीवनामध्ये पूर्ण परिवर्तन घडतं. गुरुची शक्ती शिष्यामध्ये हळूहळू संक्रमित व्हायला लागते आणि हीच गुरु शिष्य परंपरा जी आपण अभिमानाने सांगू शकतो. आता असा गुरु असेल का किंवा असा मला लाभेल का हा मोठा प्रश्न असतो. आणि म्हणून गुरु करताना अतिशय डोळसपणाने करायला पाहिजे. कोणीही उठसूट येरा गबाळ्याचा माणूस जो आहे तो गुरु होत नाही. स्वतःला गुरु म्हणून घेणारे आजकाल आपल्याला खूप दिसतात, त्यांचा उदो उदो करणारेही खूप दिसतात. पण असं असू नये. गुरु हा पारखून घ्यावा. कसं? तर गुरुचं आचरण हे नेहमी शुद्ध असलं पाहिजे. त्याचा विचार, त्याचा उच्चार
आणि त्याचा आचार यात एकवाक्यता असली पाहिजे. म्हणजे त्याची उक्ती आणि कृती ही एकच असली पाहिजे, म्हणजे समान असली पाहिजे. त्याच्याजवळ कुठल्याही प्रकारचा ढोंगीपणा असता कामा नये, दिखाऊपणा असता कामा नये. ज्ञान ही त्याची शक्ती असली पाहिजे. त्या ज्ञानावर तो आरूढ झाला पाहिजे. त्या गुरुला कसलाही मोह असता कामा नये, त्याला कसलाही लोभ असता कामा नये, त्याच्या मनात स्वार्थाचा लवलेश सुद्धा असू नये, अहंकाराची बाधा त्याला होऊ नये. आणि आपला शिष्य ही त्याची संपत्ती असली पाहिजे. मग तो शिष्य असेल, तो भक्त असेल, तर त्याच्या आनंदाने गुरु आनंदित झाला पाहिजे. आणि त्याला जर एखादं दुःख असेल तर त्या दुःखाने गुरुला दुःख वाटलं पाहिजे. आपल्या शिष्याचं दुःख गुरुला न सांगता कळलं पाहिजे, असा गुरु निवडला पाहिजे. गुरुचं जीवन हे परोपकारासाठीच असलं पाहिजे, याची खात्री असेल तरच एखाद्याचं शिष्यत्व आपण पत्करावं, म्हणजे त्याला गुरु मानावं. आणि जर एकदा त्याचं शिष्यत्व पत्करलं तर त्याचं निष्ठेने पालन केलं पाहिजे. आता असा एखादा गुरु भेटला आणि त्याचा जर शिष्य आपण व्हायचं ठरवलं, तर तो खरोखर गुरु शिष्य परंपरा हे जर चालत आलेली असेल, तर असा गुरु भेटलेल्या शिष्याचं मागणं काय असेल? देवा मागू हेची सुख, नको वासनेची भूक, नको तृष्णेची ही चूक, मोह गुरुवासा सहवासाचा हवा. त्याला दुसरं कुठलंही सुख नकोय, त्याला कुठलीही वासना असता कामा नये, तो कुठल्याही वासनेने तहानलेला असता कामा नये. त्याला मोह एकच हवा, आणि तो म्हणजे गुरु सहवासाचा. आणि अशा गुरु शिष्याची परंपरा हे आपल्या भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे, वैभव आहे. गणपती अथर्वशीर्षामध्ये गणक ऋषींनी असं म्हटलेलं आहे, अवानुचा नमो शिष्यम. म्हणजे आमची जी ही परंपरा आहे चालत आलेली गुरु शिष्याची, त्याचं रक्षण कर, अशी मागणी गणरायाकडे गणक ऋषींनी केलेली आहे. कारण अशी ही आपली परंपरा श्रेष्ठ आहे आणि ती टिकली पाहिजे. आता अशी परंपरा आहे असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा असे गुरु शिष्य होऊन गेलेत का, हा थोडासा विचार करूया. काही उदाहरणं बघूया. जनक राजा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, रामायणातल्या सीतेचे वडील. मग ह्या जनकाचे गुरु कोण होते? याज्ञवल्क्य. कृष्ण सुदामाचे गुरु कोण होते? सांदीपनी. रामलक्ष्मणाचे गुरु कोण? विश्वामित्र. उपमन्यू अरुणचे गुरु कोण? धौम्य ऋषी. आणि अगदी आधुनिक काळाचं उदाहरण घेऊया. छत्रपती शिवरायांचे गुरु कोण होते? समर्थ रामदास. त्याला लढाईचं शिक्षण दादोजी कोंडदेवांनी लहानपणी दिलेलं होतं. हे जरी खरं असलं, ते स्वराज्य स्थापनेच्या वेळेला धर्मकारण, अर्थकारण, राजकारण, समाजकारण हे सगळं शिकवणारे गुरु त्यांचे होते समर्थ रामदास. आता ही जरा मागची उदाहरणं झाली. ही आजच्या पिढीला कदाचित पटतील, कदाचित पटणार नाहीत. त्यांना नाही याज्ञवल्क्य माहिती, नाही त्यांना सांदीपनी माहिती. पण आधुनिक काळातली काही उदाहरणं बघूया, म्हणजे आपल्याला त्यांना पटवून देता येईल. आपल्या सगळ्यांचा लाडका मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, याचे गुरु कोण? रमाकांत आचरेकर सर, आपल्याला सगळ्यांना माहिती. आपल्या सगळ्यांची लाडकी आवडती धगधग गर्ल माधुरी दीक्षित, तिचे नृत्य गुरु कोण? बिरजू महाराज. बिरजू महाराजांकडे जेव्हा माधुरी दीक्षित लहानपणी शिकायला जायची, नृत्य शिकायला, तेव्हा तिच्यातले गुण त्यांनी ओळखले होते. तिच्या अदा, तिचे नखरे, तिचे हावभाव, तिची कसून मेहनत करण्याची तयारी, हे सगळं त्यांनी ओळखलं होतं. आणि तेव्हाच त्यांनी बाकीत वर्तवलं होतं, ही पुढे नक्की नाव काढणारे. आणि तसं त्यांनी काढलं. संगीतकार श्रीनिवास खळे काका आपल्याला माहिती आहे. त्यांचा शिष्य कोण? शंकर महादेवन. अजूनही शंकर महादेवन त्यांचा उल्लेख करतात. श्रीनिवास खळे जेव्हा संगीत द्यायचे, तेव्हा त्यांना एका गाण्यासाठी अनेक चाली सुचायच्या. 5, 6, 7, 8 एवढ्या तरी लक्षात कशा राहायच्या? मग त्यांनी निवड कोणाची केली माहितीये? शंकर महादेवनांची. आणि ते सगळ्या चाली त्यांना ऐकवायचे.
आणि मग प्रत्यक्ष गायची वेळ यायची तेव्हा म्हणायचे, अरे ते हे गाणं गाऊन नको, ह्या चालीतलं नको, दुसरी मी तुला ऐकवली ती चाल ऐकून दाखव. असे शंकर महादेवन सगळ्या चाली बरोबर ऐकून दाखवायचे. तेवढ्या त्यांच्या लक्षात असायच्या. म्हणजे गुरु शिष्याची पारख अशी करतो. आपली ऑलिम्पिक मधली बॅडमिंटन रौप्य पदक विजेती PV सिंधू, हिचे गुरु कोण? गोपीचंद. त्यांनी तिच्यावर किती कसून मेहनत घेतली. त्यांनी काय केलं होतं माहितीये? 3 महिने तिच्या हातात मोबाईल दिला नव्हता. पहाटे उठून तिचं खाणं पिणं वागणं बोलणं चालणं सगळ्यावर त्यांनी कसून मेहनत घेतली आणि ती विजेती झाली. हा गुरु असावा लागतो. ही गुरु शिष्य परंपरा म्हणजे ती आजही चालू आहे, हे आपल्याला लक्षात आलं असेल. आता आपण गुरु पौर्णिमा, व्यास पौर्णिमा असं म्हणतो. मग ही पौर्णिमा जी तिथी आहे याला सुद्धा याच्यामध्ये खूप महत्व आहे. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आकाशात आपल्याला पूर्ण गोल दिसतो. त्याच्या 16 कलांनी तो खुलून आलेला असतो. म्हणजे त्याला पूर्णत्व प्राप्त झालेलं असतं. आता हा चंद्र कोण आहे? तो आला कुठून? तर तो आला समुद्र मंथनातून. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरीश चंद्रमा, ती 14 रत्न बाहेर आली, त्यातलं हे एक रत्न म्हणजे सागर हा चंद्राचा पिता झाला. आणि पौर्णिमेच्या दिवशी हा चंद्र जेव्हा पूर्णत्वाला पोचतो तेव्हा आपल्या मुलाला पूर्णत्वाला पोचलेलं बघून सागराला आनंद होतो. तो उचंबळून येतो आणि आपण म्हणतो समुद्राला लाटा उसळल्या भरती आली. ही पितापुत्रांची भेट होत असते. त्यावेळेला सागर त्याची भेट घेण्यासाठी उचंबळून येतो. अशा गुरुच्या सहवासामध्ये शिष्याला पूर्णत्वाची ओढ लागली पाहिजे. गुरु त्याला पूर्णत्वापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो, पण शिष्यालाही ती ओढ लागली पाहिजे. ती ओढ लागण्यासाठी मुळात त्याला अपूर्णत्वाची जाणीव झाली पाहिजे. माझ्यात काहीतरी अपूर्णत्व आहे आणि मला पूर्णत्वाकडे जायचंय, ही जाणीव त्याच्या मनामध्ये सतत असली पाहिजे. आणि यासाठी त्याला गुरुच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते आणि म्हणून गुरुला महत्व आहे. आता मनुष्य हा भवसागरामध्ये गटांगळ्या खात असतो. 3 तापांचे चटके सहन करत असतो. संसार करता करता थोडा थोडा परमार्थ करण्याचा प्रयत्न पण करत असतो. आणि अशा वेळी काही दुःखाचे प्रसंग त्याच्या आयुष्यामध्ये येतात. या दुःखावर कोणीतरी फुंकर घालावी असं त्याला वाटत असतं. मनाचं सामर्थ्य वाढवावं असं वाटत असतं. आपल्या मनात जी भीती आहे ती घालवावी असं वाटत असतं आणि यासाठी आपल्याला कोणीतरी मदत केली पाहिजे असं वाटत असतं. आपलं भौतिक जीवन सुखकर करणारा आणि इहलोकामध्ये वैभवाचा मार्ग दाखवणारा कोणीतरी आपल्याला भेटावा असं वाटत असतं. हा जो कोणीतरी हा म्हणजे गुरु असतो. आता हा आपला गुरु काही एकच नसतो, अनेक गुरु असतात आपल्याकडे. आपल्या घरातले जन्मदाता माता पिता हे आपले प्रथम गुरु असतात. आपल्याकडे आपण जेव्हा एखादं धार्मिक कार्य करतो तेव्हा आपण वेदविद्या संपन्न ब्राह्मण बोलवतो, विप्र बोलवतो. तेव्हा त्या कार्यामधली आपल्याला फारशी माहिती नसते, पण त्यातले ते जाणकार असतात. म्हणून त्या क्षेत्रातला तो आपला गुरु असतो. कफ वात पित्त याच्यामध्ये बिघाड झाला की आपल्याला काहीतरी शारीरिक व्याधी जडते, काहीतरी रोग होतो आणि मग आपण औषध आणायला डॉक्टरांकडे वैद्यांकडे जातो. त्यावेळेला त्या क्षेत्रातला आपला तो गुरु असतो. तो सांगेल तसं औषध आपण घेतो, तो सांगेल तसं पथ्य आपण करतो आणि आपण बरं होतो. नंतर उदरनिर्वाहासाठी आपण काहीतरी पोटापाण्याचा उद्योग करत असतो. मग तो उद्योग केल्यानंतर आपल्याला अर्थप्राप्ती होते, कारण त्याशिवाय तर आपण आपलं काही चालूच शकत नाही. मग अशा वेळेला ती अर्थप्राप्ती झाल्यानंतर आपल्याला कर भरावा लागतो. मग तो कर आपल्याला कसा वाचवता येईल, कमीत कमी कसा भरावा लागेल, यासाठी आपल्याला एक वेगळा गुरु करावा लागतो. म्हणजे गुरु एकच असत नाही, गुरु अनेक असतात. आपली पंचमहाभूत जी आहेत ना, पृथ्वी आप तेज वायू आकाश,
हे सुद्धा आपले गुरु आहेत. बघा, थोडक्यात विचार करूया. आपली जी पृथ्वी आहे ही कशी आहे? अत्यंत क्षमाशील आहे. तिच्याकडून आपण क्षमेशीलता हा गुण घेऊ शकतो की नाही? नक्कीच घेऊ शकतो. नंतर आप म्हणजे पाणी. पाण्यामुळे काय होतं? सगळीकडे स्वच्छता येते, मलिनता निघून जाते, सगळीकडे निर्मलत्व येतं. पाण्याला आपण जीवन असंही म्हणतो. मग हे सगळं शुद्ध स्वच्छ करण्याचं काम जे पाणी करतं ते आपण करू शकतो की नाही? म्हणजे पाणी हा सुद्धा आपला गुरु आहे. तेज. तेज म्हणजे अग्नी. अग्नी म्हणजे तेजस्विता, म्हणजे अर्थातच सूर्य. ह्या सूर्याकडून आपण काय शिकू शकतो? नियमितपणा, वक्तशीरपणा, अनासक्त वृत्ती. जलचक्र जे चालतं ते सूर्यामुळे चालतं. आणि हा सूर्य रोज आपल्याला उष्णता, प्रकाश, ऊर्जा, तेज सगळं काही देतो. पण आपल्याकडून कसली अपेक्षा करतो का हो? कधीच नाही. कधीही तो असं म्हणत नाही. त्याच्या मोबदल्यात तो आपल्याकडून काहीही मागत नाही. मग त्याच्याकडून आपल्याला किती गुण घेता येण्यासारखे आहे. नंतर वायू सर्वत्र संचार करतो. दिसत नाही पण अस्तित्व जाणवतं. वाऱ्याची झुळूक आलेली कळते की नाही? कळते. दिसते का? नाही. दिसत नाही म्हणजे त्याचं अस्तित्व आपल्याला जाणवत नाही. तो कशातही गुंतून राहत नाही, एका जागी स्थिर राहत नाही. म्हणजे सगळं करून सुद्धा किती अलिप्त असतो. मग त्याच्याकडून पण आपण हे घेऊ शकतो की नाही? नंतर राहिलं आकाश. आता आकाश हे एक जिन्सी आहे, अभेद्य आहे, एवढं विस्तीर्ण आहे, एवढं विशाल आहे. पण कसं ठिगळ्या ठिगळ्याने जोडलेलं आहे का हो? दिसते कुठे एखादी शिवण? कुठे उसवलंय वगैरे असं दिसतं? कोणाचा आधार आहे? नाही. तरी ते अखंड आहे, एकजिन्सी आहे. मग असं आपल्याला होता येईल का? हा विचार आपण केला की तो सुद्धा आपला गुरु आहे हे आपल्याला पटायला लागतं. असे हे गुरु आपण आतापर्यंत बघितले. आता सद्गुरु आणि गुरु हा आणखीन एक वेगळा प्रकार आहे. तसं शिष्य आणि सत्शिष्य हा सुद्धा एक वेगळा प्रकार आहे. त्याच्याविषयी आपण पुन्हा केव्हा तरी बोलू. पण आपण गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः असं म्हणतो तेव्हा आपल्याला दत्तगुरूंची पण आठवण होते. मग दत्तगुरूंनी सुद्धा 24 गुरु केले. त्यांच्या आईने त्यांना एकदा विचारलं की अरे बाबा, एवढे तू गुरु केले, तू एवढाच हुशार, एवढ्या लहान वयात एवढा ज्ञानी, तुझा गुरु कोण? म्हणाले, आई काय सांगू, जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाणं. कोणाकडून काय घेतलं, कोणाकडून काय घेतलं असे 24 गुरूंची नावं त्यांनी सांगितली. सध्या ज्ञानेश्वर आपल्याला माहिती आहे. ज्ञानेश्वरांचं उदंड कर्तृत्व आपल्याला माहिती आहे. मग त्यांचे पण गुरु होते का हो? होते ना. त्यांचे ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ हे त्यांचे गुरु होते. त्यांनी केलेली सगळी सेवा या आपल्या गुरूंच्या म्हणजे निवृत्तीनाथांच्या चरणी अर्पण केली आणि समाधी घेतली. 4 भावंड, एकापेक्षा एक ज्ञानी. नाव सुद्धा किती छान बघा. निवृत्ती. काम क्रोध षड्रिपूंपासून आपल्याला निवृत्ती घ्यायची. ही निवृत्ती घेतली की आपल्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय म्हणून ज्ञानदेव. ज्ञान प्राप्त करून झालं की एक एक सोपान चढत आपल्याला वर जायचंय म्हणून सोपान देव. आणि हे सगळं झालं की शेवटची पायरी म्हणजे आपल्याला मुक्ती मिळवायची आहे म्हणून मुक्ताबाई. किती अर्थपूर्ण आणि सुंदर नावं ठेवलेली आहेत. मग ह्या मुक्ताबाईंची एक छोटीशी गोष्ट ऐकूया. ह्या मुक्ताबाई एकदा स्नान करायला बसल्या होत्या. तर पूर्वीच्या काळी अशी काही बाथरूम वगैरे नसायची स्नान करायला, कुठेतरी आडोशाला स्नान करायचं. अशा मुक्ताबाई स्नान करत बसल्या होत्या आणि तिथून चांगदेव आले. ते ज्ञानदेवांना भेटण्यासाठी आलेले होते. आणि चांगदेवांनी बघितलं मुक्ताबाई स्नान करतात. त्यांनी दोन्ही हातांनी आपले डोळे झाकले आणि मागे फिरले. मुक्ताबाईंनी हे बघितलं. ते दुसऱ्या वाटेने ज्ञानदेवांच्याकडे आले त्यांना भेटण्यासाठी. मुक्ताबाईंचं स्नान झालं. त्यांनी लुगडं नेसून त्या बाहेर आल्या आणि चांगदेवांकडे बघून म्हणाल्या
आहारे मेल्या निगुऱ्या. चांगदेव चिडले. चांगदेव बसते. म्हणाले, तू मला निगुऱ्या म्हणालीस? म्हणाली, हो हो, तुलाच निगुऱ्या म्हटलं. असं मला का म्हणालीस? तेव्हा मुक्ताई म्हणाली, जरी गुरुकृपा असती तुझवरी, तरी विकार न ये अंतरी. चांगदेव बघत राहिले. नाही ना कळलं? नाहीच कळणार तुला. म्हणूनच मी निगुऱ्या म्हटलं. निगुऱ्या म्हणजे ज्याच्यावर गुरुची कृपा झालेली नाही असा. जो गुरुहीन आहे, गुरुहीन असलेल्या माणसाला पोरका म्हणतात. मग तो असा पोरका आहे, म्हणून तुला हे कळलं नाही मी काय म्हणते ते. चांगदेव काही साधे नव्हते. 1400 वर्ष तपश्चर्या त्यांनी केलेली होती. आणि तरी सुद्धा मुक्ताई त्यांना असं म्हणाली की 1400 वर्ष तपश्चर्या करून तुझ्या मनातले विकार गेले नाहीत. तुमचा योगाभ्यास सगळा व्यर्थ आहे. पुढे ते असं म्हणतात, जनी वनी हिंडता गाय, वस्त्रे नेसत असती काय. त्या पशुगायशीच मी पाहे, तुझं का नाही प्रत्यय. रानावनामध्ये गाय हिंडत असते, ती वस्त्र नसते का? तिच्या अंगावर वस्त्र असतं. तिच्याकडे पाहून तुझ्या मनात विकार उत्पन्न होत नाहीत ना? मग मला बघून डोळे का झाकून घेतलेस? तुझ्या मनात काहीतरी विकार उत्पन्न झाला. चांगदेव खजील झाले. त्यांना मुक्ताबाईंची योग्यता समजली. ते चांगदेव पासष्टीचा अर्थ समजून घेण्यासाठी ज्ञानेश्वरांकडे आले होते. पण ज्ञानेश्वर त्यांना म्हणाले की मुक्ताई तुम्हाला चांगदेव पासष्टीचा अर्थ समजावून सांगेल. आणि मग मुक्ताई आणि चांगदेव एका वटवृक्षाखाली बसले. मुक्ताईंनी त्यांना चांगदेव पासष्टीचा अर्थ सांगितला, उपदेश केला. ज्या वटवृक्षाखाली ते बसले होते त्याला विश्रांती वट असं म्हणतात. मुक्ताई जणू चांगदेवांची आई झाली. आणि आपल्या या मुलाला तिने ज्ञानाने स्नान घातलं, डोळ्यात ज्ञानाचं अंजन घातलं, त्याला अविनाशी पाळण्यात झोपवलं. चांगदेवांना या ज्ञानाने नवीन दृष्टी प्राप्त झाली. चांगदेवांचा अभिमान गेला आणि त्यांनी मुक्ताईचं शिष्यत्व पत्करलं. त्याचं वर्णन असं केलेलं आहे, निर्गुणाचे डहाळी पाळणा लाविला, तेथे सुत पहुडला मुक्ताईचा. मुक्ताईने चांगदेवांना जीवनदृष्टी दिली आणि चांगदेवांचा अभिमान नाहीसा झाला. तेव्हा असा मुक्ताईसारखा, दत्तगुरूंसारखा असा गुरु, व्यास महर्षींना वंदन करून असा गुरु आपल्याला एखादा भेटावा आणि आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने, व्यासपौर्णिमेच्या निमित्ताने त्याचं स्मरण करावं, त्याचं पूजन करावं आणि त्याला वंदन करावं. आणि गुरुशिष्य परंपरा जी आपली आहे भारतीय संस्कृतीची, ही अशीच अबाधित राखावी अशी प्रार्थना आपण सगळ्यांनी करूया. शेवटी एक परश्लोक म्हणूया. अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. धन्यवाद.